वडापाव. रघुनाथ पाटील एक तडफदार व्यक्तिमत्व. हुशार, शिस्तप्रिय, पण तितकाच हळवा. एकदा तो गाडीतून ऑफिसला जायला निघाला. तो गाडी स्वतःच चालवायचा. आज रहदारी थोडी कमी होती. त्याचे लक्ष एका रेस्टॉरंटकडे गेलं. एक गरीब मुलगा दारात उभा होता. त्याला वेटर हकलवत होता. रघुनाथने गाडी बाजूला घेतली, पार्क केली आणि तो त्या मुलाजवळ गेला. त्याच्याकडे पाहून त्याला त्याचे बालपण आठवले. तो 25 वर्ष मागे गेला. रघुनाथ एक गरीब घरातील मुलगा. वडील लहानपणीच वारले होते. आई धुणी भांडी करून घर चालवत होती. हा सुद्धा इतर मुलांप्रमाणे बूट पॉलिश करायला तयार होता. पण आई म्हणाली, नाही, तू शिकून मोठा हो पोरा. मी तुझ्या शिक्षणाचा खर्च करेन. मी आहे ना, तुला काय बी कमी पडू द्यायची नाही बघ. असे म्हणून तिने त्याचे शाळेत नाव घातले. आजूबाजूचे लोक म्हणाले, शाळेत जाऊन काय कलेक्टर होणार आहे? पण तिने कुणाचंच ऐकलं नाही. रघुला शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. तोही रोज न चुकता शाळेत जात होता आणि रोजच्या रोज अभ्यासही करायचा. त्याला वाईट वाटायचं, आई लोकांची भांडी घासायला जाते म्हणून. पण परिस्थितीपुढे कोणाचंच काही चालत नसते. तो तसा समजूतदार मुलगा होता. रघु आज खुशीत होता. घरी लांबचा कुणी मामा आला होता. जाताना त्याने 10ची नोट हातात ठेवली. नको नको म्हणून आईकडे पाहिलं. आईने हसून घे म्हणून नजरेने खुणावलं. मनात शंका आली, मी चुकीचा अर्थ तर नाही घेतला. त्यांनी पुन्हा आईकडे पाहिलं, तर आई खरंच घे म्हणत होती. हिंमत करून त्याने ती नोट स्वीकारली. मामा गेल्यावर आईच्या पुढ्यात ती नोट ठेवली. आई म्हणाली, अरे वेड्या, ती मामाने तुला दिली आहे ना. जा, तुला वडापाव हवा होता ना परवा, जा घेऊन ये. मी धावत वडापाववाल्याकडे गेलो. शाळेतून येता जाता वाड्याच्या वासानं चित्त विचलित व्हायचं, पण खिशात पैसे नसायचे. शेवटी परवा आईला हे सांगितलं. तिचा चेहरा पडला. त्याला वाटलं उगाचच बोललो. आपल्या लेकराला आपण वडापाव देऊ शकत नाही म्हणून किती वाईट वाटलं असेल तिला. पण ती म्हणाली, बेटा, आज नाही, पण मी नक्की तुला वडापाव देईन. आणि आईने जड मनाने मला पैसे घ्यायला सांगितलं असणार, कारण कितीही उपाशी असलो तरी कुणाची दया घ्यायची नाही ही आईची शिकवण होती. विचार करत करत तो वडापाववाल्याकडे पोचला. ऐटीत 10ची नोट पुढे केली. म्हणालो, काका, वडापाव द्या. त्याने विचारलं, इथे खाणार की बांधून देऊ? बांधून द्या, कारण आईसमोर वडापाव खायचा होता. आईलाही एक घास द्यायचा होता. रघु वडापाव घेऊन बाहेर पडला. इतक्यात त्याची नजर समोर गेली. एक लहान मुलगी त्याच्या हातातील पुडीकडे आशाळभूतपणे पाहत होती. तिचे कपडे फाटलेले होते. चेहऱ्यावरून बरेच दिवस काही खाल्लं नसेल असं वाटलं. तिने हात पुढे केला. तो नजर वळून एक पाऊल पुढे गेला, पण त्याला बरं वाटलं नाही. तो वळला आणि वडापावची पुडी तिच्या हातात दिली. त्याला वाटलं ती लगेच तो वडापाव खाऊन टाकेल, पण त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहून ती वळली आणि घाईघाईत चालली. त्याला आश्चर्य वाटलं. तो तिच्या मागे गेला. पाहतो तो काय, एक लहान मुलगा फुटपाथवर बसला होता. बहुधा त्याचे पाय अधू होते. तो चालू शकत नव्हता. या मुलीने ती वडापावची पुडी उघडून वडापाव त्याच्या हातात दिला. तो त्या वडापाववर तुटून पडला. ती मुलगी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत समोर बसली होती. रघुला खूप वाईट वाटलं. त्याच्याकडे फक्त एकच वडापाव होता. तो जड पावलाने घरी परतला. त्याने मनात ठरवलं, आईशी खोटं बोलायचं, वडापाव खाल्ला असं सांगायचं. पण आयुष्यात ही एक गोष्ट त्याला कधीच जमली नाही. तो आईशी कधीच खोटं बोलू शकला नाही. त्या दिवशी त्याने तिला सत्य हकीकत सांगितली आणि हे पण सांगितलं की मी वडापाव खाऊ शकलो नाही, त्यापेक्षा माझ्याकडे एकच वडापाव होता याचे मला वाईट वाटले. 2 असते तर दोन्ही मी तिलाच दिले असते.
तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आईने त्याला घट्ट मिठी मारली. म्हणाली, पोरा, आता माझी तुझ्याबद्दलची चिंता मिटली. तू खूप मोठा होशील पोरा, खूप मोठा होशील. आजही तिचे ते शब्द रघुनाथच्या कानात गुंजत होते. तो त्या मुलाला घेऊन त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. आता त्या मुलाला अडवायची कोणाचीच हिंमत नव्हती. त्याने प्रथम त्याला वॉशरूमला नेलं, त्याला स्वच्छ हात धुवायला सांगितलं. नंतर तो त्याला एका टेबलावर घेऊन बसला. काय हवंय तुला? त्याने विचारलं. त्या मुलाला काही सांगता येतं. वडापाव चालेल? हो, तो मुलगा लगेच म्हणाला. त्याने 3 वडापाव मागितले. 2 त्या मुलाला दिले आणि एक स्वतः खाल्ला. आणखी काही हवंय? त्याने त्या मुलाला विचारलं. नको, तो मुलगा म्हणाला. त्याने अजून 2 वडापाव पार्सल घेतले आणि त्या मुलाला सांगितलं, हे घरी घेऊन जा. त्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. जा आता तू घरी, असं म्हणताच तो मुलगा निघाला. थोडं पुढे जाऊन तो पुन्हा मागे आला. सर, काय झालं? काही हवं आहे का? नाही सर, तुमचे आभार मानायचे राहिले. अरे राहू दे, त्यात काय एवढं? नाही सर, माझी आई नेहमी सांगते, जो आपल्याला मदत करतो त्याचे उपकार कधीही विसरायचे नसतात. तुझी आई खूप चांगली आहे. मी सुद्धा तुझ्यासारखाच होतो. मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळेच. तू पण खूप अभ्यास कर आणि मोठा हो, आईचं स्वप्न साकार कर. आणि तुला कधी असा गरीब भुकेला दिसला तर त्याला मदत कर. नक्की सर, धन्यवाद. रघुने त्याला टाटा केला. तो मुलगा हसून निघून गेला. पैसे देण्यासाठी त्याने पॉकेट काढलं. त्याची पाकिटातील आईच्या फोटोवर नजर गेली. आईचा चेहरा त्याला हसरा भासत होता. पैसे भरून तो ऑफिसला निघाला. एक चांगलं काम केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. धन्यवाद.